विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका नवीन टॉपिक घेऊन आलोय परत मी तुमच्या समोर निवडणुकांचं महत्त्व. त्या संदर्भात आज आपण बोलणार आहे, चर्चा करणार आहे. निवडणूक ही संकल्पना तुम्हाला माहितीच आहे. ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती पदापर्यंत निवडणुका होत असतात. जरा तुमच्या महाविद्यालयीन जीवनाकडे पाहता असं दिसून येईल, की उच्च शिक्षण संस्थात पूर्वी विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका व्हायच्या आणि त्याच्यातून विद्यार्थी मंडळ गठीत केली जात असत. आता ती मजा तुम्हाला नाही आहे. कारण महाविद्यालयातील निवडणुका आता होत नाहीत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही. परंतु माझं मत विचाराल तर मला असं वाटतं, की विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका व्हायला हव्यात. कारण अशा निवडणुका लोकशाही जीवन प्रणालीच्या शिकवणीच्या शाळा असतात. असो, याबाबत धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे, एवढंच आज तरी आपण म्हणू शकतो. तर आपल्याला निवडणुकांच्या संदर्भात बोलायचं आहे. यापूर्वी तुम्ही भारतातील लोकशाही संदर्भात अध्ययन केलेलं आहे. हुकुमशाही, राजेशाही यापेक्षा चांगली आणि ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा राज्यकारभारामध्ये मिळवून घेणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही हे आपल्या लक्षात आलेलं आहेच. याच्या संदर्भात प्राध्यापक शेली काय म्हणतात? प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही. अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची व्याख्या तर पाठच झालेली असेल. लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. किती सोपी व्याख्या केली. तथापि या लोकशाहीत लोकांचा सहभाग मात्र कसा करून घ्यायचा हा एक प्रश्न आहे ना. त्याचं साधन म्हणजे निवडणुका. लोक आपल्या मताचा अधिकार वापरून आपल्या वतीनं शासन व्यवस्थेत आपले प्रतिनिधी, ज्या प्रतिनिधित्व कोणी करावं याच्यासाठीच्या प्रतिनिधींची निवड करीत असतात. भारताचं संविधान अंमलात आलं आणि भारतीय नागरिकांना मताचा अधिकार मिळाला. या संदर्भात मी आपलं लक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका महत्त्वपूर्ण विवेचनाकडे वेधू इच्छितोय. नेहरू माहिती आहेत ना? अरे आपले पहिले पंतप्रधान काय म्हणतात मताधिकाराविषयी? जरा बघूया. इतिहासात पहिल्यांदाच भारतातील शेकडो दशलक्ष भारतीयांना मताचा अधिकार देण्याचं धाडस आम्ही निर्धारपूर्वक दाखवलंय. आम्ही जंगल निवासी आणि तसे शहर निवासी दोघांनाही मताचा अधिकार दिलाय. आम्ही कोणत्याही व्यक्तीस मताचा अधिकार नाकारलेला नाहीये. त्यास कोणत्याही संपत्तीची अथवा शिक्षणाची अट ही घातलेली नाही. अलीकडे शिक्षणाची अटीविषयी बोलतात लोक म्हणून हे महत्वाचं. आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्याचे शासन कशा स्वरूपाचं असावं हे ठरवण्याचा अधिकार दिलाय. त्यातून आम्ही लोकशाही पूर्ण विश्वास व्यक्त करतो. जबाबदाऱ्यांचं स्वातंत्र्य ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी त्या पार पाडण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यातूनच स्वातंत्र्य फुलतं, लोकशाही भरभराटीच येते. जर जबाबदाऱ्या लक्षात आल्या नाहीत आणि त्या पार पाडल्या गेल्या नाहीत तर मात्र स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. या ठिकाणी मी 2 मिनिटं थांबतोय. तुम्ही तुमच्या मित्राशी याच्यावर चर्चा करा, नंतर भेटूया. आता लक्षात आलं ना? भारतीय नागरिकांच्या जबाबदाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात काय आहेत? नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे भारताच्या नागरिकांना विनाअट मताचा अधिकार मिळाला आहे. कुठल्याही मागणीशिवाय, आंदोलनाशिवाय. एका बाजूला संविधान अंमल सुरू झाला आणि दुसरीकडे आम्ही मतदार झालो. कदाचित त्यामुळे मताच्या अधिकाराचं महत्त्व आणि त्याचबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात आल्या नसाव्यात हे काही वेळा वाटायला लागतं. मित्रांनो, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. हे जरा काही देशाची उदाहरणं घेऊन आपण स्पष्ट करूया. फ्रान्सचं उदाहरण घ्या. तेथे पुरुषांना मताचा अधिकार 1885ला तर महिलांना 1945ला प्राप्त झाला. दुसरं उदाहरण अमेरिकेचं, अध्यक्षीय लोकशाहीचा देश. तेथे पुरुषांना मताचा अधिकार 1840ला आणि महिलांना 1920ला मिळाला. तिसरं उदाहरण इंग्लंड, मॅग्ना कार्टा इंग्लंडचा. 13व्या शतकात काही लोकांना त्यांनी मताचा अधिकार दिला, पण तोही अटी बरोबर. महिलांना मात्र मताचा अधिकार मिळाला 20व्या शतक उजाडलं. मित्रांनो, 1928ला तिथे महिलांना अधिकार मिळाला आणि रशियामध्ये हाच अधिकार स्त्रियांना 1936ला मिळाला. इटली हा एक देश आहे, स्वित्झर्लंड हा एक देश आहे. स्वित्झर्लंडमध्ये मताचा अधिकार, प्रत्यक्ष लोकशाहीचा देश, 1971ला मताचा अधिकार मिळाला. तर मी म्हटलं तसं इटलीमध्ये तो 1948ला मिळाला. आता आपल्या भारताकडे बघूया काय प्रकार आहे. 26 जानेवारी 1950ला संविधान अंमलात आलं आणि वयाची 21 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना म्हणजेच महिलांसह मताधिकार मिळाला.
दुसरं 1989ला भारताच्या संविधानात 61वी दुरुस्ती केली आणि मतदाराचं वय 21 वरून 18 वर आणलं आणि तुम्ही सर्वजण मतदार झालात. कुणामुळे? त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी. खरं तर त्यांचा आपल्याला आभार मानायला हवं. त्यांनी तुमच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला, मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली. आपण त्यास पात्र ठरणार आहोत की नाही, हा तुमच्या आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. चला तर या प्रश्नाकडून आणखीन एका प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, निवडणुका आयोजित कोण करणार, कशा करणार, ते निपक्ष होणार का? या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण हे काम निवडणुकाचं आहे, निवडणूक आयोगाचं आहे. संविधान सभेने ज्यावेळी भारतासाठी संघराज्यात्मक लोकशाहीचा स्वीकार केला, संघराज्य लोकशाहीचा तुम्ही यापूर्वी विचार केलेलाच आहे, त्यावेळी निवडणुकाबाबत विचार केला. संसदीय लोकशाहीचा निवडणुका हा आधारस्तंभ आहे, हे विसरू नका. आणि हे लक्षात घेऊन संविधानात 324 ते 329 या अनुच्छेदात निवडणूक आयोग, प्रौढ मताधिकार, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, इतर निवडणुका यांच्या आयोजनाबाबत तरतुदी केलेल्या आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, तो राष्ट्रपतीला जबाबदार असतो. निवडणुकांचं आयोजन करणं, नियंत्रण करणं, देखरेख करणं, मतदार याद्या तयार करणं आणि त्या संदर्भातली इतर कामं निवडणूक आयोगाला करावे लागतात. आता निवडणूक आयोगाच्या स्थानाविषयी बोलायचं झालं तर पहिल्या काही निवडणुकापर्यंत एकच निवडणूक आयोग काम पाहत होता. परंतु त्याच्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की निवडणूक आयोग त्रिस्तरीय झाला, म्हणजे 3 सदस्यीय झाला. पूर्वी आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची समिती काम करत असे. परंतु अलीकडेच 2024च्या लोकसभा निवडणुकापूर्वी त्यात बदल करण्यात आला आहे आणि सरन्यायाधीशाला वगळून त्या ठिकाणी केंद्रीय कायदा मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण निवडणुकीचा व्याप पाहता त्यांच्या अंमलबजावणीत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात आलेलंच असेल. विद्यार्थी मित्रांनो, वेळ संपत आला आहे, तरी सुद्धा मला या संदर्भात मला काय वाटतं हे मला सांगायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, माझ्या मते निवडणूक आयोग निष्पक्ष, प्रामाणिक, राजकारणापासून दूर राहणारा, सर्वांना न्याय देणारा आणि लोकशाहीची बूज राखणारा, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुका शांततेच्या निर्भय वातावरणात पार पाडण्यास मदत करणारा असला पाहिजे. अशा उदात्त हेतूने त्याची तरतूद संविधानात केली आहे. खऱ्या अर्थानं लोकशाही बळकटीकरणास गती देणारा, लोकशाहीचं रक्षण आणि म्हणून कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता घेतला वसा टाकणार नाही, या भावनेनं अत्यंत कठोरपणे आपल्या कर्तव्याची तालीम करणारा निवडणूक आयोग असेल तर भारताची लोकशाही मित्रांनो जगातील श्रेष्ठ लोकशाही ठरल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर माझा तरी ठाम विश्वास आहे. तुम्हाबरोबर संवाद साधायला मला आवडेल पुढच्या भागात, पुढच्या सत्रात. पुढे काही बहुपर्यायी प्रश्न, कृती प्रश्न दिलेले आहेत, त्याचा जरूर अभ्यास केला तुमच्या वेळेमध्ये. धन्यवाद.